लोकसभेची निवडणूक भाजपनं जोरदार तयारी केली होती. अब की बार 400 पार. भाजपला यावेळी फुल कॉन्फिडन्स होता की भाजपचे 400 पेक्षा जास्त खासदार निवडून येणार. थोडक्यात भाजप जिंकणारच आहे, 400 जागा येणारच आहेत या अविर्भावात भाजपचे सगळेच नेते होते. पण निकाल लागला आणि हवेत गेलेली भाजप जमिनीवर आली. भाजपचे 240 खासदार निवडून आले आणि मित्रपक्षांच्या टेकून सत्ता स्थापन करत मोदी पुन्हा पंतप्रधान झाले. 400 पारची पार खिल्ली उडवली गेली. थोडक्यात भाजपला अतिआत्मविश्वास, विरोधकांना हलक्यात घेणं आणि विरोधकांनी चालवलेलं एक नॅरेटिव्ह जड गेलं. आता देखील विधानसभेच्या अभूतपूर्व यशानंतर महापालिका आम्ही जिंकणार आहोत, फक्त निकालाच्या दिवसाची औपचारिकता बाकी आहे, अशा आवेशात भाजपचे नेते वावरतायत. पण भाजपचा हा डाव भाजपच्याच नेत्यांमुळे जसा लोकसभेला गणला तसा आत्ताही गंडू शकतो अशी परिस्थिती निर्माण झालीय. नेमकं काय घडतंय पाहूयात आजच्या या व्हिडिओतून. थोडं फ्लॅशबॅकमध्ये जाऊयात. 2024चं वर्ष. राम मंदिराचं उद्घाटन झालं होतं. भाजपचा हिंदुत्वाचा प्रचार अगदी जोमात होता. यंदा भाजप अगदी आरामात लोकसभा जिंकणार, विरोधकांची उरलीसुरली ताकदही संपुष्टात येणार, असंच काहीसं वातावरण निर्माण झालं होतं. थोडक्यात भाजपनं हिंदुत्वाचा मुद्दा इतका लावून धरला होता की त्यात जोरावर 400 पार होणार असं स्वप्न भाजपचे सगळे नेते आणि कार्यकर्ते पाहत होते. पण या सगळ्याला पहिला धक्का तेव्हा मिळाला जेव्हा 400 पार नाऱ्याचे उलटे परिणाम दिसायला लागले. भाजपचेच कर्नाटकचे खासदार आनंद हेगडे यांनी एका जाहीर कार्यक्रमात केलेलं एक वक्तव्य भाजपच्या एवढं अंगलटी आलं की ते निस्तारताना भाजपच्या नाकी नवं आलं. ते वक्तव्य होतं भारताच्या संविधानाविषयी. 400 खासदार निवडून आल्यावर भाजप संविधान बदलणार, भाजपच्याच खासदारानं असं वक्तव्य केल्यानं त्याचा मोठ्या प्रमाणात विरोध झाला. इतका विरोध झाला की निवडणूक लढण्यासाठी मुद्दा नसणाऱ्या विरोधकांना मुद्दा मिळाला. नॅरेटिव्ह बिल्ड झालं आणि भाजपचं 400 पार बनतंय काय, तर अर्थात भाजपचे अतिहुशार नेते आणि त्यांचा आत्मविश्वास. हा अतिआत्मविश्वास भाजप मुंबईत 150 पेक्षा जास्त जागा जिंकणार असा दावा सातत्यानं भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम करतायत. त्यामुळे भाजप तेवढा जोर लावताय हे फिक्स आहे. पण ह्या सगळ्यात चुकतंय ते नेत्यांची ताळतंत्र सोडून येणारी विधानं. मुंबईची निवडणूक नेमकी कोणत्या मुद्द्यावर होणार, त्याला नॅरेटिव्ह काय मिळणार हे फिक्स नव्हतं. पण भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी मुंबईमध्ये ठाकरेंची सत्ता आली तर खान महापौर होणार असं वक्तव्य केलं आणि ठाकरेंना आरोपींच्या पिंजऱ्यात उभं केलं. या सगळ्यात ठाकरून मराठी मत आणि हिंदुत्ववादी मतदार दूर जाईल असं बोललं जात होतं. पण भाजपच स्वतःच्या ट्रॅपमध्ये फसली कशी, तर बोलभिडूवर मुलाखतीमध्ये बोलताना भाजपचे नेते मंत्री आशिष शेलार यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही ठाकरे आले तर खान महापौर होणार म्हणता, मग भाजप आली तर मराठी महापौर होणार का, या प्रश्नावर शेलार यांनी सुरुवातीला मुंबईचा महापौर हिंदू काही मराठी नाही का असं वक्तव्य केलं. वारंवार विचारल्यानंतर अगदी शेवटी त्यांनी मराठी महापौर होईल असं उत्तर दिलं. मात्र त्यांनी सुरुवातीला मान्य न केल्यानं भाजपच्या इंटेन्शन्सवर शंका घेण्यात आली. मुंबईतल्या परप्रांतीय मतदारांना न दुखवण्यासाठी भाजप मराठी महापौर करणार नाही, भाजप सत्तेत आली तर मराठी नाही तर बाहेरचा महापौर बसवणार असा प्रचार मग विरोधकांकडून करण्यात आला. इकडे ठाकरे बंधू एकत्र आले ते हिंदी सक्ती विरोधात, जो मुद्दा भाजपच्या एका निर्णयाने ठाकरे बंधूंना मिळाला. त्यानंतर महापालिकेसाठी युती करतानाही ही युती मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आहे असं म्हणत त्यांनी सुद्धा मराठी भाषेसोबतच मराठी माणूस, मराठी महापौर हा मुद्दा हायलाईट केला. इतकंच नाही तर ठाकरेंच्या शिवसेनेनं अगदी सभागृहापासून ते पत्रकार परिषदेपर्यंत सगळीकडे मुंबईचा महापौर मराठीच होणार असं जाहीर केलं. त्यामुळे बॅकफुटवर गेलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा शेवटी महायुती सत्तेत आली तर मुंबईचा महापौर मराठी होणार हे जाहीर सभेतून घोषित करावं लागलं. पण या सगळ्याला बराच उशीर झाला होता. तोपर्यंत भाजपची मानसिकता मराठी महापौर करण्याची नाही आहे. भाजपचे नेते मात्र या नात्यावर, मराठी माणसाच्या अस्तित्वावर घाव घालण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप होतोय. त्यामुळे ज्याप्रमाणे संविधान बदलण्याच्या नॅरेटिव्हचा झटका भाजपला लोकसभेत बसला, तसाच झटका मराठी महापौर, मराठी माणूस आणि मुंबईच्या या नॅरेटिव्हचा होऊ शकतो. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि